हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूयात फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांक या नावामध्येच आहे अपूर्ण आणि अंक. म्हणजे जो अंक अपूर्ण असतो, पूर्ण नसतो, त्याला आपण काय म्हणत असतो, थोडक्यात अपूर्णांक म्हणत असतो. आता इथे मी एक वर्तुळ म्हणजे एक सर्कल दिलेला आहे, त्याचे मी 4 भाग केलेले आहेत आणि 4 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे. म्हणजे एकूण जेवढे भाग रंगवलेले आहेत तेवढा भाग म्हणजे मी वरती लिहिला आणि एकूण भाग जेवढे आहेत ते खाली लिहिलेला आहे. म्हणजे हा एक पूर्ण अंक तयार न होता हा अपूर्ण अंक तयार होतोय. याला आपण थोडक्यात आपल्या भाषेमध्ये पाव असं म्हणत असतो. म्हणजे टक्क्यामध्ये जर पाहिलं तर हे 25% असतात. म्हणजे याचा अर्थ जर ह्याला 2 शेड आपण जर 2 शेड रंगवले तर तो किती होईल, 1/2. म्हणजे का, हा याचे 4 भाग आहेत तर मग 2/4 असे होत असतील, तर मग बे आणि बे 2 4 म्हणजे 1/2 येईल. म्हणजे याचा अर्थ हा बी अपूर्णांकच आहे. तिसरा भाग रंगवला तर काय येईल, 3/4. म्हणजे 4 भागापैकी आपण 3 भाग रंगवले. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. आणि 4ही भाग रंगवले तर याचा अर्थ 4/4 म्हणजे तो 1 असतो. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं जर कधी आपल्याला पाहायला भेटलं तर तो आपण अपूर्णांक आहे असं समजावं. अपूर्णांकामध्ये हे जे 2 अंक दिलेले असतात, एक वर आणि एक खाली, तर वरचा अंक जो असतो त्याला आपण न्यूमरेटर म्हणत असतो, मराठीत त्याला अंश म्हणतात. आणि जो खाली जो अंक दिसत असतो त्याला डिनॉमिनेटर म्हणत असतो, त्याला आपण छेद म्हणत असतो. हे अंक दोघं एकमेकांच्या भागाकारामध्ये असतात, हे मात्र लक्षात ठेवावं. याच्यामध्ये याला वाचायचं कसं, तर 1/4 जसं आपल्याला आपण जनरली वाचतो, परंतु जर आपण पाहिलं तर 1/4 असं त्याला मराठीमध्ये म्हणतात आणि इंग्लिशमध्ये 1/4. आणि वाचताना इंग्लिशमध्ये 1/4 असंही आपण वाचत असतो. हा आपण पाहिला 3/4 आपण असं वाचताना जनरली म्हणताना म्हणतो, परंतु वाचन करत असताना त्याला 3/4 असं वाचायचं असतं. आणि मग इंग्लिशमध्ये 3/4 असं त्याला आपण वाचत असतो. तर आता तुम्ही मला सांगणार आहात यामध्ये कोणता न्यूमरेटर आहे, कोणता डिनॉमिनेटर आहे आणि याला वाचायचं कसं. थँक्यू.